आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया। आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू। दुसरा प्रश्न जो सन्माननीय सदस्यांनी विचारला, तर मागच्या अधिवेशनामध्ये मी टास्क फोर्सची घोषणा केली होती। मला सांगताना याचं समाधान आहे की हा टास्क फोर्स पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे। आतापर्यंत आपल्याकडे एनडीपीएसच्या संदर्भातलं युनिट हे फक्त काही ठिकाणी जिल्हा स्तरावर होतं, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर होतं। पण आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्रपणे एनडीपीएसचं युनिट आपण तयार केलेलं आहे। त्याला अधिकारी आणि अंमलदार हे दिलेले आहेत आणि त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे। जिल्हा स्तरावर देखील कोऑर्डिनेशन कमिटी आपण सुरू केलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केली आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने देखील पूर्वीच्या काळात याचं ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम यायचा, एका जिल्ह्यामध्ये किंवा एका राज्यात अशा प्रकारचा गुन्हा करून दुसऱ्या राज्यामध्ये ते चालले जायचे। तर आता सगळ्या राज्यांची कोऑर्डिनेशन कमिटी तयार झालेली आहे। सगळी राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतायत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण एक त्यामुळे टास्क फोर्सचा मुद्दा देखील आता निकाली निघालेला आहे। आपण मुद्दा मांडला फास्ट ट्रॅक कोर्टाचा, तर जरूर या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल। पण मला हे सांगितलं पाहिजे की आता आपल्या महिलांवरच्या गुन्ह्याचे देखील जे फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत, या संदर्भात त्यातले अनेक कोर्ट रिटायर झाल्यानंतर अजून ती भरण्याची कारवाई झाली नाही। म्हणून मी परवा स्वतः माननीय चीफ जस्टिस साहेबांना सांगितलं, कारण ती कारवाई कोर्टाला हायकोर्ट करते। त्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर होईपर्यंत वाढवण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण आता त्यांना जशी ती विनंती केली आहे तशी ही पण विनंती त्यांना आपण करू की किमान काही एका लेवलच्या वरच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस करता तरी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने दिलं पाहिजे। आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला आहे तो महत्त्वाचा आहे। आज आपल्याकडे क्वालिटी व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे जे आहे ते वाईट आहेत असं नाही आहे, पण संख्या कमी आहे। त्यामुळे ज्या क्वांटिटी आणि क्वालिटीची व्यसनमुक्ती केंद्र असली पाहिजेत ती आपल्याकडे नाहीत। त्यामुळे त्या संदर्भात निश्चितपणे एक धोरण तयार करून अशा प्रकारची योग्य ट्रीटमेंट देणारी आपली केंद्र कशी तयार करता येतील याचा प्रयत्न केला जाईल। खडसे साहेब। माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे याचा की यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश, प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये गांजा, अफू याचा सरकारी लायसन्स आहे। ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ज्या लीजवर जमिनी दिल्या होत्या ती लीज अजून न संपल्यामुळे त्या ठिकाणी अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, गांजाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते। तसे लायसन्स मध्य प्रदेशमध्ये दिले जातात। या ठिकाणी ज्या बॉर्डरवर आहे, ज्या माझा मतदारसंघ मुक्ताईनगर हा त्याचा बॉर्डरवर आहे आणि त्या ठिकाणी बंदी नाही, गुटख्याला बंदी नाही, गांजाला बंदी नाही, म्हणजे लिमिटेड आहे, अफूला बंदी नाही आणि ते इकडे यायला फार सोपं आहे बॉर्डरवरून। आणि मुक्ताईनगर हे त्याचं प्रमुख केंद्र झालेलं आहे। गुटखा इतका मोठ्या प्रमाणावर पकडला जातो, गांजा इतका मोठ्या प्रमाणावर पकडला जातो, पकडण्याचा प्रयत्न केला जातो की विशेष अशा बॉर्डरवर म्हणजे गुजरात, धुळे म्हणजे धुळे आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर म्हणजे जळगाव जिल्हा यांच्या बॉर्डरवर असे काही केंद्र, काही टास्क फोर्स आपलं काय म्हणता तुम्ही अशा स्वरूपाची काही व्यवस्था करणार आहात की जे तातडीने पकडता येतील?